आपलं माइंडसेट बदललं तर आपलं लाईफ सुद्धा बदलतं. कसं माहितीये का? मॅनिफेस्टेशनची. मी रोहिणी आणि स्वागत करते तुमचं आपल्या YouTube चॅनलमध्ये. आपण बघूया आज मॅनिफेस्टेशनचे काय काय प्रकार असतात आणि ते कसं केलं जातं ते. ठीक आहे? चला तर मग. बघा साधारणतः म्हणजे मी मी जसं माझ्या लाईफमध्ये एंटर केलं ना मॅनिफेस्टेशनला, त्याच्यामध्ये मी महत्त्वाचे 5 प्रकार ठेवले. त्याच्यामध्ये बघा तुम्हाला एक तर स्क्रिप्टिंग, त्यानंतर आहे अफर्मेशन्स, त्यानंतर आहे व्हिज्युअलायझेशन. एक अजून मेथड आहे त्याचं 369 अशी पद्धत आहे. त्यानंतर आहे तुमचं विजन बोर्ड. आणि तर आपण हळूहळू बघूया. हे मेथड आहेत ना, म्हणजे मी सामान्य सामान्य कुटुंबातली, सामान्य घरातली, सामान्य गृहिणी. माझ्यासाठी मला हे नॉर्मल वाटतात. म्हणजे हे मी करू शकते. माझ्या डेली लाईफमध्ये मला 5-10 मिनिटाचा वेळ मिळाला तर मी हे नक्की करू शकते. यातून मला काय भेटतं तर सकारात्मक एनर्जी भेटते. ती सकारात्मक एनर्जी किंवा ती हॅपीनेस जो आहे तो मला माझ्या दिवसभरासाठी, मी दिवसभर जे काम करते, माझ्या मुलाबाळांना सांभाळते, नवऱ्याला बघते, मला स्वतःला बघते, किचन सांभाळते, या सगळ्या गोष्टींमध्ये ती मला एनर्जी फार महत्वाची असते. आणि त्यातूनच मला जे साध्य करायचं असतं कधी कधी ते मला असं वाटतं मला भेटतं आहे म्हणून. तर माझ्या हॅपीनेससाठी मी हे करते. तुम्हीही करू शकता. अगदी सोपे म्हणजे आपल्याला एकदम डीप मध्ये जायचं नाहीये किंवा जास्त आपल्या शरीराला मनाला ताण देण्याचा नाहीये. छोटे छोटे रोज रोज आपण करू शकतो असे काही गोष्टी ज्या आपण सतत रिपीट केल्यानंतर आपल्या आपल्या मेंदूला ते एक चालना मिळते. सबकॉन्शियस माइंड मध्ये कुठेतरी ते फिट बसतं आणि ते आपल्याला साध्य करायला हेल्प होते. तर बघूया आपण पहिलं स्क्रिप्टिंग. स्क्रिप्टिंग म्हणजे काय माहितीये का? स्क्रिप्टिंग म्हणजे सतत लिहिणं, तेच वाक्य लिहिणं किंवा आपण काहीतरी लिहितोय. आपण त्या आपल्या बॅक ऑफ द माइंड किंवा मग आपण काहीतरी चालना देत असतो सतत लिहिल्याने. म्हणजे समजा मी लिहिते आहे की मी सुखी समृद्ध आहे, मी शांत आहे, मी उत्साही आहे. हे जे आपण लिहितोय ना हे सतत आपण रिपीट करतो लिहिण्यामध्ये. आणि हे रोज रिपीट केल्याने आपल्यामध्ये तशा एनर्जीज तयार होत असतात हॅपीनेसच्या. मागच्या मी एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आपल्यामध्ये काही हार्मोन्स तयार होतात. नैसर्गिकरित्या त्या गोष्टी केल्या तर ते आपल्या शरीरामध्ये आपोआप ते हार्मोन्स तयार होतात, केमिकल्स तयार होतात. तसंच आपल्या भावनेमध्ये, आपल्या चेतनामध्ये, आपल्या चित्तामध्ये ह्या चेतना जागृत होतात आणि याच आहेत वाइब्स. तर मग स्क्रिप्टिंग आपण ते रिपीट करणार, लिहिणार, ते रिपीट करणार. याने आपल्याला ते त्या वाइब्स तयार होत असतात, त्या लहरी तयार होत असतात. आणि असं म्हटलं जातं की त्या लहरी असं सतत रिपीट केल्याने ती गोष्ट पटकन साध्य होऊ शकते. ती आपल्या लाईफमध्ये पुढे मागे ती आपल्याला मिळत असते. ठीक आहे? तर मग आपण आता काय करायचंय 5 किंवा 10 मिनिटं आपल्याला जे हवंय ते लिहायचंय. बघा आपल्याला काय स्क्रिप्टिंग करायची आहे. तर उदाहरणार्थ मी सांगते, आय एम सो हॅपी किंवा अ, माझ्यामध्ये उत्साह येत आहे किंवा मी फार आनंदी आहे किंवा मग माझ्याकडे अबंडन्स, लव्ह किंवा फायनान्स या सगळ्या गोष्टी माझ्याकडे भरभराटीने येत आहेत. म्हणजे आपणच आपल्याला छान वाटेल. आपण कसं म्हणतो किती मी सुंदर दिसते आरशासमोर म्हणतो ना, तसंच आहे. हे स्क्रिप्टिंग करायचं आहे आणि या गोष्टी आपल्याला मिळत आहेत हे सांगायचं आहे की मला प्रेम मिळत आहे, मी उत्साही आहे. हे काय होतं आपण जेव्हा ह्या गोष्टी म्हणतो, लिहितो, तेव्हा आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये ना ह्या गोष्टी आपल्या फीड होत असतात आणि आपल्याला म्हणजे त्या भेटण्याच्या वाटेवर असतात की आपल्याकडनं ते प्रयत्न होतात. आपला तो उत्साह असतो ना, मग आपल्याकडनं ते प्रयत्न होत असतात सतत सतत. जसं आता मी एक छोटंसं उदाहरण देते. आपण बघा परीक्षा आपल्याला माहिती आहे मार्च मध्ये परीक्षा आपल्याला द्यायची आहे. त्याचा अभ्यास आपण आतापासून करत असतो. हो की नाही? मग ते आपल्या प्रश्न उत्तर आपल्याला माहिती आहे का हेच प्रश्न येणार किंवा हेच उत्तर असणार आहे तिथे. आपण अभ्यास करत असतो, प्रश्न उत्तर वाचत असतो. आपण म्हणत असतो बाबा हा प्रश्न आला तर, बाबा हे आलं तर. प्रश्नपत्रिका असतात. मागच्या काही ह्याची प्रश्नपत्र ठरलेले असतात. प्रश्न रिपिटेशन होत असतं. तसंच आहे ते आणि आपल्याकडनं तेच प्रश्न वाचले जातात आणि आपण ती उत्तर लिहितो. तसंच आहे. आपण जेव्हा हे सतत रिपीट करत असतो त्यावेळेस आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ते सगळं ठरतं आणि आपल्याकडनं ती
चालना मिळत असते, आपल्या स्वतःला तो एक ना एक एनर्जी मिळत असते की आता आपल्याला हे करायचं तर आपल्याला हे साध्य होईल. आणि न जाणो ते नकळत आपल्याकडनंच ते घडत असतं, त्याचं जे असतं ना पुश, तो आपल्याकडनंच होत असतो. त्यामुळे हे काही दैवी चमत्कार किंवा काहीतरी अशा गोष्टी आहेत असं नाहीये. आपणच आपल्याला एक चालना देतोय की चावी देतोय या गोष्टी जिंकण्यासाठी, या गोष्टी करण्यासाठी. तर स्क्रिप्टिंग ही फार महत्वाची आहे. तुम्ही जेव्हा ते स्क्रिप्टिंग करत असता, जेव्हा ते लिखाण तुम्ही लिहत असता, की मी उत्साही आहे, मी आनंदी आहे, मला ही गोष्ट भेटत आहे, हे जेव्हा आपण लिहत असतो, तेव्हा आपण त्या भावना म्हणजे आपण ते फील करायचं असतं, की मी उत्साही आहे, मी आनंदी आहे. तेव्हाच तुमच्या त्या मेंदूमध्ये ते फीड होणार आहे ना. तर स्क्रिप्टिंग. त्यानंतर आहे तुमचं व्हिज्युअलायझेशन. हे काय असतं माहितीये का? हे तुम्ही ना व्हिज्युअलाइज करता. म्हणजे मला कार समजा हवी आहे. मला ही कार खूप आवडली आहे. तर मी व्हिज्युअलाइज करणार, की बाबा ही कार खूप छान आहे. मी त्या डोळ्यासमोर मनातल्या मनात किंवा माझ्या डोळ्यासमोर मी बघणार, की मी या कारमध्ये बसले आहे. मला एक पिवळ्या रंगाची कार घेतली आहे मी. मी त्या कारमध्ये बसले आहे. मी त्या कारमधून लाँग ड्राईव्हला म्हणजे हे आपण व्हिज्युअलाइज करायचं आहे, की मी आता माझ्याकडे त्या गोष्टी आल्या आहेत म्हणून. हे सेम थिंग आहे. हे आपण विचार केल्यामुळे आपल्याला त्या गोष्टी मिळवण्याच्या किंवा आपण त्या दिशेने वाटचाल करण्याच्या मार्गावर असतो आणि त्या गोष्टी लवकरात साध्य होतात. जिथे आपण काही विचारच करत नसणार समजा त्या गोष्टीचा, तर ती आपल्याला कशी भेटणार आहे? त्यामुळे विचार केल्याने, त्या बघण्याने, स्वतःला त्या गोष्टीमध्ये अस्तित्वात त्या गोष्टी आणून त्या बघण्याने, याने आपल्याला ती एक चावी भेटते किंवा एक ती प्रेरणा भेटते आणि आपण त्या गोष्टी करत असतो. ठीक आहे. याचं ना एक छोटंसं माझ्याबद्दल मी एक उदाहरण तुम्हाला सांगते. जेव्हा मी हा YouTube चॅनल सुरू करायचा होता ना, माझ्या ना 1-2 वर्षापासून हे मनात होतं, की माझ्याकडे मटेरियल आहे, विषय आहेत, तर मी हे करायला हवं, करायला हवं. पण ना मी कधी असं फक्त मनातच आणलं होतं ते, की मी करणार आहे, मला करायचं आहे म्हणून. पण ना माझ्याकडे मला कोणी असिस्ट करणारं नव्हतं, मला सांगणारं नव्हतं. त्यामुळे मी ना ते फक्त असं एका साईडला ठेवलं होतं, की मला हे करायचं आहे म्हणून. पण नंतर मी ठाम केलं स्वतःला, स्वतःच्या मनाशी पक्क केलं आणि मी ना खरं सांगू मॅनिफेस्ट केलं, की मला माझं चॅनेल सुरू करायचं आहे आणि मी ते सुरू केलं आहे म्हणून. आणि मला ह्या सगळ्या गोष्टींसाठी मला या गोष्टी मला मिळाल्या आहेत. मी माझं चॅनेल सुरू केलं आहे. मला या मदत मिळाली आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींना मी स्क्रिप्टिंग सुद्धा केल्या आणि व्हिज्युअलाइज सुद्धा केल्या. आणि काही कालांतराच्या गॅप नंतर 5-6 महिन्याच्या गॅप नंतर आहे ना मला अशा संधी आल्या, की म्हणजे मला मदत मिळाली समोरच्या व्यक्तीकडून. मग मी त्यांना विचारलं तर ते हो म्हणाले. म्हटलं अरे वा बरंच झालं. आणि असं करता करता नवऱ्याशी बोलता बोलता कॅमेरा कुठे आहे किंवा स्टँड कुठे आहे, तर तो त्याने मला आणूनच दिला पटकन. म्हणजे स्वतःच मला जेव्हा ती पॉवर मी स्वतः असं ठरवलं, मनाशी पक्क केलं की मला हे करायचंच आहे, करायचंच आहे. आणि लिहिलं. समजा मी 10 वेळा इन्स्ट्रक्शन दिले ना माझ्या मेंदूला, त्यामुळे आपोआप माझ्याकडनं संधी आल्या, त्या संधींचा मी उपयोग करून घेतला. हे तसंच असतं व्हिज्युअलायझेशन आणि स्क्रिप्टिंग म्हणा किंवा आता नेक्स्ट जी मेथड आहे ती आहे ना 369 मेथड आहे. आता तुम्हाला जरा अजब वाटेल, पण ही 369 मेथड मध्ये काय करायचंय, आपल्याला ज्या गोष्टी हव्या असतील, साध्य करायच्या असतील ना, त्या बघा लिहायच्या आहेत. ठीक आहे. 369 काय आहे माहितीये का? तुम्ही आहे ना सकाळी 3 वेळा लिहायच्या आहेत त्या गोष्टी. दुपारच्या वेळेत 6 वेळा लिहायच्या आहेत त्या गोष्टी आणि संध्याकाळच्या वेळेत 9 वेळा लिहायच्या आहेत त्या गोष्टी. याने काय होतं, हे गोष्टी ना रिपीट होतात, नियमाप्रमाणे रिपीट होत आहेत आपल्याला. म्हणजे 3 वेळा सकाळी आपण नॉर्मली कुठलीही गोष्ट करताना बघा 3 वेळ केली ना का ती परफेक्टच असते 3 वेळा. म्हणजे आपण काय म्हणतो काया, वाचा आणि मनाने पूर्ण आपण ती गोष्ट करत असतो. ठीक आहे. त्यामुळे आपण 3 वेळा ती करतोय ना, मग पहिल्या 3 वेळा झालं. दुसऱ्या वेळेस ती 6 वेळा करतोय म्हणजे पहिले 3 वेळा, नंतर पुन्हा 3 वेळा आपण म्हणजे पुन्हा रिपीट केले 3. ठीक आहे. आणि तिसऱ्या वेळेस म्हणजे रात्री झोपायच्या आधी पुन्हा ते 9 वेळा करतोय. म्हणजे सकाळी आपण 3 वेळा केले, संध्याकाळी 3 वेळा केले आणि रात्रीचे जे 3 वेळा आहेत ते 3 वेळा करतोय. अशा प्रकारे 369 म्हणजे हे रिपिटेशन दिले आपण आपल्याच ब्रेनला. आणि
ही एक पद्धत आहे की जेणेकरून तुमचं काम अगदी सोपं होतंय. स्क्रिप्टिंग मी एकदा सकाळची केली आहे मनापासून माझ्या पूर्ण 100% देऊन. व्हिज्युअलायझेशन सुद्धा मी तसंच केलंय. पण अजून ही एक सोपी गोष्ट, अजून जास्त जवळ जाण्यासाठी ही एक सोपी गोष्ट त्याने सांगितली आहे, 369 ची मेथड. ओके. हे जे 369 जी मेथड आहे ना, ही निकोल टेस्ला इन्स्पायर्ड आहे. या पद्धतीची जर आपण कन्सिस्टन्सी ठेवली, समजा तुम्ही जर ते सतत करत राहिलात, तर ना याचा एक ना पॉवरफुल सिग्नल जातो आपल्या ब्रेनला, आपल्या मेंदूला, आणि ती गोष्ट पटकन होण्यास सुद्धा मदत होते. बघा, सांगू का तुम्हाला, कुठलंही अफर्मेशन किंवा कुठलंही मॅनिफेस्टेशन करताना ना आपण जी फिलिंग देतो ना ती सगळ्यात महत्वाची असते. फिलिंग शिवाय तुम्ही नुसतं जसं हवेत बाण मारत राहिलात ना तर ह्याचा काही उपयोग नाही. मग तुम्ही कितीही टाइम करा, किती महिने करा, कितीही त्याला वेळ द्या, पण ती काही साध्य होत नाही. त्यामुळे जितक्या तुम्ही फिलिंगने ह्या गोष्टी तुम्ही कराल, स्क्रिप्टिंग म्हणा, व्हिज्युअलायझेशन म्हणा, किंवा ह्या आता 369च्या मेथड म्हणा, हे तुम्ही जेवढा फिलिंगने करता आणि हे आता ज्या तुम्हाला सांगितल्या आहेत आता पद्धती, त्याप्रमाणेच तुम्ही जर करता आहात ना, तर त्याचा उपयोग होणार आहे. तर तुम्ही खऱ्या प्रकारे, तर आपण माहितीये का, आपण खूप माहितीये का तुम्हाला, आपण आतल्या आपल्या आवाजाने आपण कोणाला तरी आठवतो किंवा कोणाची तरी आठवण काढतो आणि अचानकपणे त्या व्यक्तीचा फोन येतो खरं तर, किंवा ती व्यक्ती आपल्या समोर येते. हे काय असतं? हे एक सिग्नल्सच आहेत ना. तुमच्या चित्तामध्ये उत्पन्न झालेल्या त्या गोष्टी आहेत, त्या लहरी आहेत, फ्रिक्वेन्सी आहे, ती वाईब आहे जी ती समोर पोहोचते. तसंच आहे हे. तर मग आता ज्यांना वाटतं असं त्यांनी ते सुरू करा ह्या पद्धती. त्यानंतर पण एक आहे अफर्मेशन्स. आता मी सांगितलं अफर्मेशन्स. अफर्मेशन्स म्हणजे काय माहितीये का, आपण एखाद्या छान छान वाक्यांचं बोलणं, आपलं चांगल्या सकारात्मक गोष्टी बोलणं. काय म्हणू शकतो तुम्ही अफर्मेशन्स, की मला आहे ना, मी फार आनंदी आहे, किंवा मी सुखी आहे, समृद्ध आहे, मी फार काय म्हणू आपण, सुंदर आहे. असे जे काही आपल्या छान छान आपल्या सकार म्हणजे पॉझिटिव्हनेस देतात ज्या गोष्टी आपल्याला, जी वाक्य, ती वाक्य म्हणायची. याने काय होतं, आपल्यामध्ये ते एक उत्साहाचं तेज येत असतं आपल्या स्वतःच्या शरीरामध्ये. ठीक आहे. जेव्हा आपण हे अफर्मेशन्स करतो ना, तर ती अफर्मेशन्स काय करतात माहितीये का, हे रिपीटेडली आपण जेव्हा करत असतो तेव्हा ती आपल्या मेंदूला ना ते रिप्रोग्राम करत असतात. म्हणजे समजा आता मी म्हणते, आय एम इनफ, आय एम अट्रॅक्टिंग मोर एनर्जी. म्हणजे ही आपल्या मेंदूला सांगतात, सिग्नल पोहोचवत असतात आणि ते रिप्रोग्रामिंग करत असतात. आणि आपल्यामध्ये ज्या काही निगेटिव्ह गोष्टी असतात, निगेटिव्ह एनर्जीज असतात, त्या डिझॉल्व्ह करत असतात. त्यामुळे अफर्मेशन्स खरं तर ही रोज करायलाच हवीत आपण. त्यानंतर आहे विजन बोर्ड. विजन बोर्ड काय आहे माहितीये का, तुमचे गोल्स, तुम्हाला जे साध्य करायचं आहे, जे अचीव करायचं आहे, त्याबद्दलची चित्र म्हणा, किंवा त्याबद्दलच्या काही वाक्य म्हणा, ती वाक्य जे तुम्हाला त्या गोष्टींना इन्स्पायर करतात, ते एका तुम्ही बोर्डवर लिहू शकता आणि ती तुमच्या डोळ्यासमोर ठेवू शकता. तिला आपण जेव्हा सतत बघत असतो ना ती गोष्ट, त्या गोष्टी, तर आपल्याला त्या साध्य करण्याची आपल्याला ती एक काय म्हणत असतं, ते सिग्नल मिळत असतात, ती चेतना जागृत होत असते आपल्यामध्ये. त्यामुळे विजन बोर्ड सुद्धा खूप महत्वाचं आहे. म्हणजे मी जेव्हा ना असं ठरवलं होतं की मी ह्या गोष्टी करणार आहे, माझा हा शेड्यूल असणार आहे, तर मी ना माझ्या बेडरूम मध्ये ते A4 साईजच्या पेपरवर प्रिंट काढून ते मी लिहिलं होतं. आणि खरंच ते सतत डोळ्यासमोर असं, म्हणजे कधी आपण विसरलो जरी ना तरी आपल्याला ते आठवण करून देतं की हे तुझं विजन आहे, हे तुझं गोल आहे, तुला हे साध्य करायचं आहे. मग ते पुन्हा आपण विसरलो असतो तर पुन्हा आपण त्या टर्नला येतो की आपल्याला आपलं हे सुरू आहे आता. ठीक आहे. तर विजन बोर्ड सुद्धा एक खूप छान प्रकारे आपल्या ब्रेनला ते पॉवर देत असतं किंवा जागृत ठेवत असतं. ओके. त्यामुळे आता काय करायचं माहिती आहे, विजन बोर्ड असतो ना आपला, त्याला आपण जास्तीत जास्त वेळ बघायचा आहे. म्हणजे तुम्ही असं म्हणाल मी एक टक लावून बसू, असं नाही.
आपण जेव्हा कधी आपण तिथे असतो, समोर असतो, तेव्हाच आपण त्याच्याकडे एक नजर तर टाकायची. आपण लावलंय कशासाठी? ते बघण्यासाठी ना. मग आपण त्याला व्हिज्युअलाइज करायचं, ते बघायचंय. आणि हे जे बघणं असतं ना, हे जास्त वेळ जेव्हा प्रत्येक वेळी जेव्हा ते बघता ना, तेव्हा ते तुमच्या मेंदूला त्या दिशेला घेऊनच जाणार. आपण विसरलेलं असणार ना, ते पुन्हा आपल्याला त्या जागेवर आणून ठेवणार. तर मग आता बघा, व्हिजन बोर्ड लावा, हे सुद्धा छान. काही काही लोक आहेत ना, आपल्या ऑफिसच्या डेस्कवर सुद्धा छोट्या प्रकारचं बोर्ड लावून ठेवतात. बघा, मी बघितलंय ऑफिसमध्ये की आपला फॅमिली फोटो ठेवतात. का ठेवतात बरं ते फॅमिली फोटो? कारण का त्यांना सतत आपल्या फॅमिलीची तिथे जाणीव होत असते. काम आणि सोबत आपली फॅमिली, कुटुंब यांची आठवण येत असते किंवा आठवण राहत असते. आपण कोणासाठी काय करतो याचं कधी कधी भान राहत असतं. आपली फॅमिली सतत आपण कुटुंबापासून जेव्हा लांब असतो काही तास, काही वेळ, तेव्हा आपल्या फॅमिलीचे फोटो किंवा आपल्या माणसांचे फोटो आपल्या समोर असतात. मग आपण त्यांच्यातच असतो असं फील होत असतं. हे बोर्ड सुद्धा तसंच आपल्याला फिलिंग देत असतं की आपल्याला ते साध्य करायचं आहे, आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचं आहे. ओके, त्यामुळे बघत राहा. आता एक बोनस सांगते. बोनस मॅनिफेस्टेशनचं प्रकार सांगते. कोणता माहितीये? ग्रॅटिट्यूड. माझ्या आधीच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगितले, ग्रॅटिट्यूड ही एक जादू आहे. कसं माहितीये का? आपल्या डोक्यावर, आपल्या मनावर खूप मोठं ना बर्डन असतं. आपल्या नकळत असतं ते. काही गोष्टी झालेल्या असतात आपल्या हातातून चुका, पण कधी कधी आपण त्या एक्सेप्ट करत नाही. आपण कोणाकडनं मदत घेतलेली असते, ते सुद्धा आपला इगो असतो किंवा कधी कधी आपल्याला त्या गोष्टीची लाज वाटत असते, काही असतं आपल्या मनामध्ये. पण ह्या गोष्टींचं बर्डन आणि ह्या सगळ्या गोष्टी न करता, जर दिवसात आपण 4-5 गोष्टी जरी आपण कृतज्ञतेच्या लिहिल्या, ते सुद्धा आपलं मन खूप हलकं करत असतं. आणि जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो ना, आपण एखाद्या विषयी कृतज्ञ राहतो ना, तर आपल्याला त्या गोष्टी भरभरून भेटतच असतात, मिळतच असतात. बघा, तुम्हाला मी असं म्हणत नाही खूप मोठी यादी करा, जन्मापासून आतापर्यंत या वयाच्या या स्टेजला आलेल्या सगळ्याच्या गरज नाहीये. काही महत्वाच्या खरंच अशा गोष्टी आहेत, जी माणसं आहेत, ज्यांना आपण मानले नाही आहोत त्यांचे, आणि गरज आहे त्यांचे आभार व्यक्त करण्याची. मनातून का होईना तुम्ही ते लिहून द्या, मनातून द्या, पण ते त्यांचं ग्रॅटिट्यूड करा. याने काय होईल, असं म्हणतात तसं की युनिव्हर्स तुम्हाला खूप देतं, तर ते सुद्धा होईल. पण याने एक तर नक्की आहे, तुम्ही जेव्हा हे असं करता तेव्हा त्यांच्याविषयी असलेला तुमचा मनावरचा जो भार असतो की मी नाही करू शकलो किंवा नाही बोलू शकलो त्यावेळेस, तो भार आहे ना आपोआप आपल्या डोक्यावरचा तो कमी होत असतो आणि आपल्या वाईब्स त्यांच्यापर्यंत त्या पोहोचतच असतात. त्यामुळे ग्रॅटिट्यूड खरंच जादू आहे, ती तुम्ही करा. रोज दिवसातून 2 किंवा 3 वाक्य तर मिनिमम लिहाच लिहा ग्रॅटिट्यूडची. ठीक आहे? बघा, हे आतापर्यंत मी सांगितले होते मॅनिफेस्टेशनचे सिंपल आपल्या डे टू डे लाईफ मध्ये आपण करू शकतो असे 5 प्रकार. 6वा बोनस म्हणून सुद्धा सांगितला होता तुम्हाला. तर तुम्ही हे करा आणि तुमच्या ह्याच्यातले बदल मला नक्की कमेंट करून सांगा. यातला कोणता प्रकार तुम्ही करणार आहात किंवा तुम्ही करताय तो मला नक्की सुचवा आणि सांगा. माहिती आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असाच भरघोस प्रतिसाद देत राहा. धन्यवाद.